वडिलोपार्जित मालमत्ता कशी नावावर करायची? आपल्या आई, वडिलांकडून किंवा आजोबांकडून मिळालेली वडिलोपार्जित मालमत्ता अनेक कुटुंबांमध्ये वादाचे मोठे कारण ठरते. संपत्तीवरून भावंडांमध्ये विसंवाद, न्यायालयीन खटले आणि मानसिक त्रास या सगळ्यापासून दूर राहून शांततेत मालमत्ता नावावर करता येऊ शकते. वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे ती संपत्ती जी बातमी ऐकण्यासाठी वंशपरंपरेने मिळालेली असते आणि ती विकत घेतलेली नसते. वडील जिवंत असतील तर त्यांनी इच्छापत्र तयार केलेल्या मालमत्तेसाठी त्यांचे हक्क महत्त्वाचे असतात, मात्र वडील निधन पावल्यावर त्यांचे वारसदार म्हणजे पत्नी, मुले, मुली, नातवंडे यांना कायदेशीर हक्क मिळतो. भांडण टाळण्यासाठी काय करावे? संपूर्ण कागदपत्रे जमा करा. सर्वप्रथम मालमत्तेचा सातबारा उतारा, फेरफार नोंद, वारस साक्षांक आणि जन्म, मृत्यू प्रमाणपत्रे व्यवस्थित गोळा करा. सर्व वारसांची सहमती घ्या. जर मालमत्तेचे एकाहून अधिक हक्कदार असतील तर सर्वांनी एकमताने लेखी सहमती देणे आवश्यक असते. थोडक्यात, एनओसी म्हणजे नाहरकत प्रमाणपत्र घेतल्यास भविष्यात वाद होणार नाहीत. वारस प्रमाणपत्र मिळवा. तहसील कार्यालय किंवा तलाठी यांच्याकडे अर्ज करून अधिकृत वारस प्रमाणपत्र काढा. या प्रमाणपत्राने तुमच्या नातेसंबंधांची नोंदणी होते. फेरफार नोंदणी करा. सातबारा उतार्यावर तुमचे नाव नोंदवण्यासाठी स्थानिक तलाठी कार्यालयात फेरफार अर्ज दाखल करावा लागतो. सोबत आवश्यक कागदपत्रे आणि सर्व वारसांत सहमती जोडावी लागते. इच्छापत्र असेल तर त्याची प्रत संबंधित कार्यालयात सादर करा. जर वडिलांनी, आजोबांनी इच्छापत्र तयार केले असेल तर त्याची सत्यप्रत नोंदणी करणे आणि फेरफार दाखल करणे आवश्यक असते. इच्छापत्रावर कोणाचा आक्षेप नसेल तर नोंदणी जलद होते. कायदेशीर कागदपत्रे तयार करण्यासाठी वकिलांचा सल्ला घ्यावा, त्यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक किंवा कायदेशीर त्रुटी राहणार नाहीत.